इलेक्ट्रिकल टेक्नॉलॉजी अर्थात इलेक्ट्रिकल वायरिंग FA या विषयाचा दुसरा पाठ आपण अभ्यास करत आहोत. त्याचं नाव आहे HT-LT सबस्टेशन, हाय टेन्शन व लो टेन्शन सबस्टेशन. सबस्टेशन जागेची निवड प्रक्रिया बघत असताना आपण त्याचे जी निवड प्रक्रिया आहे त्याच्यातले घटक कोणते याचा अभ्यास करत होतो. महत्त्वाचा भाग आहे. अर्थातच सबस्टेशन असलं तरच आपल्या घरापर्यंत वीज येईल, म्हणून सबस्टेशन हा त्या इलेक्ट्रिकल पॉवर जनरेशनमध्ये किंवा इलेक्ट्रिकल पॉवर ग्रीडमध्ये सगळ्यात महत्त्वाचा भाग म्हणजे हा सबस्टेशनचा असतो. सर्व्हिस क्षेत्राच्या मध्यभागी हा असावा, म्हणजे ज्या गावाला ज्या कॉलनीला आपण सप्लाय देणार आहोत त्याच्या शक्यतो मध्यभागी, म्हणजे इक्वल अंतरावर, समान अंतरावर आपल्याला विजेचे वितरण करता येईल किंवा ट्रान्समिशन करता येईल. नंबर 3, ट्रान्समिशन लाईन व फीडरची पाहणी सहजासहजी करता यावी अशी ती जागा असावी. रिपेअरिंग सोपे व्हावे, रिपेअरिंगला मुबलक जागा असावी आणि भविष्यात त्याला वाढीसाठी वाव असावा. ह्या गोष्टींचा, ह्या बाबींचा विचार आपल्याला सबस्टेशन, आउटडोअर सबस्टेशन, त्यातही फाउंडेशन माउंटेड टाईप सबस्टेशनची निवड करताना, जागेची निवड करताना या मुद्द्यांचा आपल्याला विचार करावा लागतो. इथपर्यंत आपण त्या दिवशी पाहिलं. आता आपल्याला बघायचं आहे ट्रान्सफॉर्मर सबस्टेशन. सबस्टेशन हा कोणत्या सबस्टेशन मध्ये, मग ते कोणतंही असो, इनडोअर असो, आउटडोअर असो, आउटडोअरचं पोल माउंटेड असो, फाउंडेशन माउंटेड टाईप असो, यामध्ये ट्रान्सफॉर्मर हा सगळ्यात महत्त्वाचा घटक आहे. त्याचा आत्मा काय असं जर कोणी प्रश्न विचारला तर त्याचं उत्तर अर्थातच ट्रान्सफॉर्मर हे येईल. या ट्रान्सफॉर्मर सबस्टेशनचे आता आपण वेगवेगळे प्रकार बघणार आहोत. म्हणजे याच्यात महत्त्वाचा घटक कोणता? ट्रान्सफॉर्मर. या ठिकाणी तुमची वीज निर्मिती झाली वेगवेगळ्या पद्धतीने, पारंपरिक किंवा अपारंपरिक, जलविद्युत, अणुविद्युत किंवा थर्मल पॉवर स्टेशन, अपारंपरिक सोलार किंवा पवन ऊर्जा. या ठिकाणावी जे व्होल्टेज निर्माण झालं, विजेचा दाब निर्माण झाला, तो 11 किलो व्होल्ट झाला. 11 किलो व्होल्टचं रूपांतर या पॉवर ट्रान्सफॉर्मरच्या साहाय्याने आपण स्टेपअप, या ठिकाणी आपण स्टेपअप पॉवर ट्रान्सफॉर्मर वापरतो. 11 किलो व्होल्टचं रूपांतर 220 किलो व्होल्ट मध्ये किंवा 400 किलो व्होल्ट मध्ये करतो. तिथून हे व्होल्टेज, याला आपण HT लाईन असं म्हणतो, म्हणून याला HT सबस्टेशन असं म्हणतात. त्या स्टेपअप सबस्टेशन मध्ये त्याचं रूपांतर 11 किलो व्होल्टचं रूपांतर 220 किंवा 400 किलो व्होल्ट मध्ये केल्यानंतर प्रायमरी ग्रीड सबस्टेशन उभारलं जातं. त्या ठिकाणी या 220 किलो व्होल्ट किंवा 400 किलो व्होल्टचं रूपांतर 66 किलो व्होल्ट मध्ये केलं जातं. व्होल्टेज कमी केलं जातं, व्होल्टेजची पातळी कमी होते. त्याच्यासाठी आपण स्टेप डाऊन ट्रान्सफॉर्मर वापरतो. व्होल्टेज कमी करण्यासाठी स्टेप डाऊन, व्होल्टेज वाढवण्यासाठी स्टेप अप ट्रान्सफॉर्मर वापरतात, हे लक्षात ठेवा. या ठिकाणी आपण प्रायमरी ग्रीड सबस्टेशन मध्ये 220 किलो व्होल्ट किंवा 400 किलो व्होल्टचं रूपांतर 66 किलो व्होल्ट मध्ये करतो. त्यानंतर ह्या प्रायमरी ग्रीड स्टेशन पासून वेगवेगळ्या भागामध्ये, जसं शहर मोठं असेल किंवा कॉलन्या मोठा असेल, विभाग मोठा असेल, तर वेगवेगळे सेकंडरी ग्रीड सबस्टेशन उभारले जातात. हे सबस्टेशन मुद्दाम या ठिकाणी दोन दाखवले: सेकंडरी ग्रीड स्टेशन, सेकंडरी ग्रीड स्टेशन. सेकंडरी ग्रीड स्टेशन मध्ये आपण पुन्हा स्टेप डाऊन ट्रान्सफॉर्मर वापरणार आहे. 66 किलो व्होल्टचं रूपांतर 11 किलो व्होल्ट मध्ये या ठिकाणी करणार आहे. 66 किलो व्होल्टचं रूपांतर 11 किलो व्होल्ट मध्ये या ठिकाणी केलं जातं. एखादी इंडस्ट्री असेल, MIDC असेल किंवा औद्योगिक क्षेत्र असेल, व्यापारी संकुल असेल, मोठे मॉल्स असतील, या ठिकाणी नाही आम्हाला 440 व्होल्ट काही पुरेसं होणार नाही. मग आपण काय करतो की वीज मंडळ काय करतं, या सेकंडरी ग्रीड पासून त्यांना डायरेक्ट 11 किलो व्होल्टचा सप्लाय दिला जातो. त्यानंतर उरलेल्या उपभोक्त्यांसाठी, घरगुती वापरासाठी असेल, डोमेस्टिक उपभोक्ते असतील तुमच्या माझ्यासारखे, किंवा छोटे मोठे उद्योग ज्या ठिकाणी 3 फेज सप्लायची गरज आहे, शेतकी विभाग आहे, शेतकऱ्यांना 3 फेज सप्लाय लागतो मोटर चालवण्यासाठी,
त्यांचे उपकरण वेगळे चालवण्यासाठी त्यांना आपल्याला 3 फेज सप्लाय देणं आवश्यक असतं. या सेकंडरी ग्रीड स्टेशन पासून डिस्ट्रीब्युशन सेंटर हे वेगवेगळ्या विभागात वेगवेगळ्या गरजेनुसार निवडले त्यांची स्थापना केली जाते. डिस्ट्रीब्युशन सबस्टेशन मध्ये एक डीपी म्हणजे डिस्ट्रीब्युशन ट्रान्सफॉर्मर असतो. पोल माउंटेड सबस्टेशन आपण बघितलं, त्या पद्धतीने त्याची उभारणी केली जाते आणि त्या ठिकाणी स्टेप डाऊन ट्रान्सफॉर्मरच्या माध्यमातून पुन्हा 11 किलो व्होल्टचं रूपांतर 440 व्होल्ट किंवा 220 व्होल्ट मध्ये केलं जातं. 440 का, तर 3 फेज सप्लाय लागणार आहे म्हणून, बरोबर. लाईन व्होल्टेज, फेज व्होल्टेज या व्याख्या मी तुम्हाला सांगितल्या. ज्यांना 3 फेज सप्लाय लागेल त्यांच्यासाठी 3 फेज 4 वायर ही सिस्टीम डिस्ट्रीब्युशन सिस्टीम पासून वापरली जाते आणि उपभोक्त्याला वीज पुरवठा केला जातो. आपल्यासारख्यांना म्हणजे जिथं सिंगल फेजची आवश्यकता आहे त्या ठिकाणी सिंगल फेज सप्लाय आणि एक 4 वायर सिस्टम याचा उपयोग केला जातो. अशा पद्धतीने या ब्लॉक डायग्राम मध्ये आपण वेगवेगळे सबस्टेशन, ट्रान्सफॉर्मर सबस्टेशन बघितले. त्यामध्ये स्टेप अप सबस्टेशन याचे वैशिष्ट्य मी तुम्हाला पुन्हा एकदा सांगतो. या ठिकाणी नंबर 1 सबस्टेशन, स्टेप अप सबस्टेशन मध्ये 11 निर्मिती केंद्रापासून आलेल्या 11 किलो व्होल्टचं रूपांतर 220 किंवा 440 किंवा त्याच्याही पेक्षा जास्त 765 पर्यंत किलो व्होल्ट पर्यंत अर्थात रूपांतरण केलं जातं. पॉवर ट्रान्सफॉर्मरच्या साह्याने व्होल्टेज वाढविलं जातं. हे पहिलं वैशिष्ट्य. तिथून हे व्होल्टेज आपण प्रायमरी ग्रीड स्टेशनला देतो 3 फेज 3 वायर या सिस्टीम द्वारे. आणि हे जे सबस्टेशन आहे हे आउटडोअर सबस्टेशन आहे. हे कोणतं सबस्टेशन आहे? आउटडोअर सबस्टेशन आहे. असे या स्टेप अप सबस्टेशनचे वैशिष्ट्य आहे. त्यानंतर आपण बघणार आहोत प्रायमरी ग्रीड सबस्टेशन. प्रायमरी ग्रीड स्टेशन मध्ये 220 किलो व्होल्ट, 400 किलो व्होल्ट किंवा 765 किलो व्होल्ट याचं रूपांतर 66 किलो व्होल्ट मध्ये म्हणजे व्होल्टेज स्टेप डाऊन केलं जातं डिस्ट्रीब्युशन ट्रान्सफॉर्मरच्या डिस्ट्रीब्युशन ट्रान्सफॉर्मरच्या साह्याने. या ठिकाणाहून आपण सेकंडरी ग्रीडला सप्लाय पाठवणार आहोत. सेकंडरी ग्रीडला पाठवण्यासाठी पुन्हा तुम्हाला 3 फेज 3 वायर सिस्टमचा उपयोग करावा लागतो आणि अर्थातच हे आउटडोअर स्टेशन आहे. त्यानंतर सेकंडरी ग्रीड सबस्टेशन. सेकंडरी ग्रीड स्टेशन मध्ये डिस्ट्रीब्युशन ट्रान्सफॉर्मरच्या साह्याने 66 किलो व्होल्टचं रूपांतर 11 किलो व्होल्ट मध्ये केलं जातं. 11 याच्यासाठी आपण इथून आपण डिस्ट्रीब्युशन सबस्टेशनला लाईन देतो किंवा वीज देतो. त्यासाठी 3 फेज 3 वायर सिस्टमचा उपयोग करतात. सेकंडरी ग्रीड पासून आपल्याला उच्च दाबाचे जे उपभोक्ते आहेत ज्यांना 11 किलो व्होल्ट लागतात त्यांच्यासाठी डायरेक्ट आपण तिथपर्यंत ही विद्युत शक्ती देतो. व्होल्टेज तेवढा आपण त्यांना पुरवठा करतो. बाकी जे उरलेले डिस्ट्रीब्युशन वेगवेगळे हेही आउटडोअर सबस्टेशन आहे. त्यानंतर डिस्ट्रीब्युशन सबस्टेशन. डिस्ट्रीब्युशन सबस्टेशन हे सेकंडरी ग्रीड स्टेशन पासून त्यांना 11 किलो व्होल्टची लाईन मिळते, 11 व्होल्टची विद्युत शक्ती मिळते. त्याचं रूपांतर स्टेप डाऊन ट्रान्सफॉर्मरच्या साह्याने 400 व्होल्ट मध्ये केलं जातं, 220 व्होल्ट मध्ये केलं जातं. आणि हे देखील आउटडोअर असू शकतं किंवा इनडोअर काही ठिकाणी याची उभारणी करता येणं शक्य आहे. मोठ्या शहरामध्ये अशी व्यवस्था सेकंडरी ग्रीड सबस्टेशन आणि डिस्ट्रीब्युशन सबस्टेशन हे इनडोअर किंवा आउटडोअर सबस्टेशन असू शकतात. आणि तिथून पुढे उपभोक्त्याला 440 व्होल्ट किंवा 220 व्होल्ट हा सप्लाय दिला जातो. अशा पद्धतीने या ठिकाणी आपलं हे ट्रान्सफॉर्मर सबस्टेशन हा भाग या ठिकाणी संपलेला आहे. यानंतर आपण बघणार आहोत या ट्रान्सफॉर्मर सबस्टेशन म्हणजे एकूणच सबस्टेशन मध्ये कोणकोणत्या उपकरणांचा कोणकोणत्या साधनांचा आपण उपयोग करणार आहे. आज आपण अगदी थोडक्यात त्याची माहिती बघणार आहोत आणि नंतर एक एक आर्टिकल आपण पूर्ण करणार आहोत. त्यातलं मी तुम्हाला लाइटनिंग अरेस्टर आणि इन्सुलेटर हा भाग सुरक्षेचे साधने म्हणून जे आहे ते शिकवलेले आहे. एक
ट्रान्सफॉर्मर सबस्टेशन मधील विविध साधनांचा आता आपण अभ्यास करणार आहोत. ट्रान्सफॉर्मर सबस्टेशन म्हणजे एकंदरीतच कोणत्याही सबस्टेशन मध्ये लागणाऱ्या साधनांची यादी आपण पहिल्यांदा बघूया. 1 बस बार, नंबर 2 इन्सुलेटर, नंबर 3 आयसोलेशन स्विच, नंबर 4 सर्किट ब्रेकर, नंबर 5 पॉवर ट्रान्सफॉर्मर, नंबर 6 इन्स्ट्रुमेंट ट्रान्सफॉर्मर, प्रोटेक्टिव्ह रिले, नंबर 8 मोजमाप करणारी उपकरणे व इतर साधने. या साधनांशिवाय सबस्टेशन असू शकत नाही, हे एवढं लक्षात घ्यावे. बस बार पहिलं जे साधन आहे ते बस बार म्हणजे काय? निर्मिती केंद्राकडून विद्युत शक्ती मिळाली 11 किलो व्होल्ट, त्याला आपल्याला लाईन ओढावं लागेल, ती कुठेतरी पुरवठा त्याला द्यावा लागेल सबस्टेशन जवळ, बरोबर आहे. आपण आत्ताच बघितलं की त्याला आपण प्रायमरी स्टेप अप सबस्टेशन असं म्हणतो. या 11 किलो व्होल्टचं रूपांतर मला 220 किंवा 400 किलो व्होल्ट मध्ये करायचंय. त्याच्यासाठी ह्या सप्लाय इथपर्यंत जोडावं लागेल. कुठपर्यंत? स्टेप अप सबस्टेशन पर्यंत किंवा सबस्टेशन पर्यंत जोडावं लागेल निर्मिती केंद्रापासून. हा जो पुरवठा आहे हा मी एका तांब्याच्या पट्टीवर किंवा जाड लोखंडाच्या पट्टीवर आधी घेतो. तसंच या सबस्टेशन पासून दुसऱ्या सबस्टेशन कडे, डिस्ट्रीब्युशन सबस्टेशन कडे, प्रायमरी ग्रीड सबस्टेशन कडे, सेकंडरी ग्रीड सबस्टेशन कडे जेव्हा आपण त्यांना सप्लाय द्यायचा असतो, त्याच वायर आपण पुन्हा त्याच ठिकाणावरून या बस बार मधून आपण काय करतो? सप्लाय बाहेर पाठवतो, आउटपुट म्हणून आपण तो देत असतो. तर एकच कार्य व्होल्ट असलेल्या किंवा अनेक कार्य व्होल्ट असलेल्या अनेक लाईनची जोडणी ज्या तांब्याच्या पट्टीवर केलेली असते किंवा लोखंडाच्या पट्टीवर केलेली असते त्याला बस बार असे म्हणतात. हे एक प्रकारचं नियंत्रक साधन आहे. सिंगल बस बार, मुख्य बस बार आणि विभागणीसह बस बार, सिंगल बस बार असे हे बस बारचे 3 प्रकार आपण शिकणार आहोत. त्यानंतर दुसरा आहे इन्सुलेटर. ज्या लाईन्स आहेत त्यांना एक प्रकारचा सपोर्ट देण्यासाठी व इन्सुलेशन देण्यासाठी, सुरक्षा देण्यासाठी, अर्थात इन्सुलेटर हे एक सुरक्षा साधन आहे. या इन्सुलेटरचा आपण उपयोग करणार आहोत. इन्सुलेटरचे जे मी तुम्हाला प्रकार सांगितले, मग अगदी जनरेटिंग स्टेशन मध्ये असतात, ट्रान्समिशन लाईन मध्ये, हाय टेन्शन लाईन मध्ये असतात, लो टेन्शन लाईन मध्ये असतात, डिस्ट्रीब्युशन लाईन मध्ये असतात, म्हणजेच वितरण व्यवस्थेमध्ये असतात. वेगवेगळ्या प्रकारचे आपण इन्सुलेटर बघितले. मग त्याच्यात एक होता स्टे टाईप, स्ट्रेन टाईप, डिस्क टाईप किंवा सस्पेन्शन टाईप, पिन टाईप, शकल टाईप, पोस्ट टाईप, रील टाईप, ब्रेक टाईप, असे 8 इन्सुलेटर जो मी व्हिडिओ तुम्हाला पाठवलाय तो पुन्हा एकदा तुम्ही इन्सुलेटरचा अभ्यास करू शकता. सर्किट ब्रेकर हे देखील एक सुरक्षा साधन आहे. जो सप्लाय तुम्ही बसबारवर घेतलाय तो मला आता ट्रान्सफॉर्मरला द्यायचा आहे, पॉवर ट्रान्सफॉर्मरला द्यायचा आहे. हा सप्लाय मी सर्किट ब्रेकरच्या माध्यमातून, कशाच्या माध्यमातून? सर्किट ब्रेकरच्या माध्यमातून व रिलेच्या माध्यमातून कशाला देतो? त्या ट्रान्सफॉर्मरला देतो. सर्किट ब्रेकरचे वेगवेगळे प्रकार आहेत. सर्किट ब्रेकर, एअर सर्किट ब्रेकर, त्याच्यानंतर ऑइल सर्किट ब्रेकर. ऑइल सर्किट ब्रेकरचे पुन्हा 2 प्रकार, मिनिमम ऑइल सर्किट ब्रेकर व मॅक्सिमम बल्क ऑइल सर्किट ब्रेकर. असे त्या सर्किट ब्रेकर, SF6 सर्किट ब्रेकर, असे ह्या सर्किट ब्रेकरचे प्रकार पडतात. सर्किट ब्रेकर जेव्हा सर्वसामान्य स्थिती असते, ऑल इज वेल जेव्हा असतं, तेव्हा तो मॅन्युअली आपल्याला म्हणजे एका मनुष्याद्वारे, एका कुशल कामगाराद्वारे त्याची हाताळणी किंवा तो सप्लाय त्या सर्किट ब्रेकरद्वारे जिथं आपल्याला सप्लाय द्यायचा आहे ट्रान्सफॉर्मरला वगैरे त्या ठिकाणी आपण देऊ शकतो. पण जेव्हा वेगवेगळ्या प्रकारचे फॉल्ट्स निर्माण होतात तेव्हा हा सर्किट ब्रेकर ऑटोमॅटिकली कार्यरत होतो. या ठिकाणी प्रोटेक्टिव्ह रिले, 14 प्रोटेक्टिव्ह रिलेचा आपल्याला अभ्यास करायचा आहे. फक्त नाव आपण त्याचे अभ्यास करणार आहोत. ह्या प्रोटेक्टिव्ह रिले काय करतो? या सर्किट ब्रेकरला ट्रिप करतो व पुढची होणारी त्या सबस्टेशनची हानी टाळण्याचं काम करतो. आयसोलेशन स्विच,
किंवा त्याला आयसोलेटर स्विच असं म्हणतात. नाईप स्विचचा हा एक प्रकार आहे. यामध्ये काय असतं, एखादा भाग, एखादं कंपार्टमेंट एवढाच मला फक्त दोष शोधून काढायचा आहे, तिथेच फक्त काम करायचंय, पण मी पूर्ण लाईन बंद करेन. मागच्या वर्षी मी तुम्हाला सुरक्षेचे नियम सांगितले होते आणि तेवढ्या भागाची हा स्विच लाईन बंद असताना तो विभाग, तो तुम्ही एकंदरीतच तो कंपार्टमेंट त्याची इन्स्पेक्शन करू शकता, त्याच्यातले दोष शोधून तपासणी घेऊन तो दुरुस्त करू शकतात. पॉवर ट्रान्सफॉर्मर हा दुसरा. ट्रान्सफॉर्मर मी आताच सांगितलं, ट्रान्सफॉर्मर कोणत्याही सबस्टेशनचा आत्मा आहे. विदाउट ट्रान्सफॉर्मर जनरेशन नाही, ट्रान्समिशन नाही, डिस्ट्रीब्युशन तर नाहीच नाही. पॉवर ट्रान्सफॉर्मर हा असा घटक आहे, जनरेटिंग स्टेशन पासून स्टेप अप सबस्टेशन पर्यंत जेव्हा लाईन येते 11 किलो व्होल्ट मिळतात, त्या ठिकाणी हा पॉवर ट्रान्सफॉर्मर हा नेहमी स्टेप अप असतो. 11 किलो व्होल्टचं रूपांतर तो 220 किलो व्होल्ट किंवा 440 किलो व्होल्ट मध्ये केलं जातं. हा पॉवर ट्रान्सफॉर्मर या ठिकाणी आपल्याला उपयोगी पडतो. पण इतर ठिकाणी जर आपण पॉवर ट्रान्सफॉर्मर वापरत असू तर तो शक्यतो स्टेप डाऊन ट्रान्सफॉर्मर असू शकतो. इन्स्ट्रुमेंट ट्रान्सफॉर्मर, मागच्या वर्षी आपण इन्स्ट्रुमेंट ट्रान्सफॉर्मरचे दोन प्रकार बघितले, एक पोटेन्शियल ट्रान्सफॉर्मर आणि दुसरा करंट ट्रान्सफॉर्मर. त्याला आपण PTCT किंवा CTPT, करंट ट्रान्सफॉर्मर, पोटेन्शियल ट्रान्सफॉर्मर असं म्हणतो. उच्च दाब या ठिकाणी 11,000 व्होल्ट, 220 किलो व्होल्ट असं किलो व्होल्ट मध्ये तुम्ही सर्व ऐकताय. या ठिकाणचं व्होल्टेज मोजण्यासाठी आपले व्होल्ट मीटर, ॲमीटर हे काही कामाला येणार नाही किंवा ते तेवढे बनवणं आपल्याला व्यवहार्य होणार नाही. यासाठी आपण या इन्स्ट्रुमेंट ट्रान्सफॉर्मरचा म्हणजे CTPTचा उपयोग करत असतो. त्या लाईनचं व्होल्टेज मोजण्यासाठी, करंट मोजण्यासाठी आपण ह्या ट्रान्सफॉर्मरचा उपयोग करतो. पोटेन्शियल ट्रान्सफॉर्मर हा नेहमी स्टेप डाऊन ट्रान्सफॉर्मर असतो. करंट ट्रान्सफॉर्मर हा स्टेप अपही असू शकतो किंवा स्टेप डाऊनही असू शकतो. पोटेन्शियल ट्रान्सफॉर्मरच्या साहाय्याने आपण त्या पॉवर लाईनचं व्होल्टेज एक साधा व्होल्टमीटर जोडून मोजू शकतो. त्याच्यानंतर प्रोटेक्टिव्ह रिले. ॲबनॉर्मल कंडिशन ज्या वेळेस तयार होतात, जेव्हा ॲबनॉर्मल कंडिशन म्हणजे असामान्य स्थिती ज्या वेळेस निर्माण होते, त्यावेळेस तुम्हाला प्रोटेक्टिव्ह रिलेचा वापर करावा लागतो. ओव्हर व्होल्टेज झालं, ओव्हर करंट झालं, अंडर करंट झालं, अंडर व्होल्टेज झालं, यासारखे वेगवेगळे जे दोष निर्माण झाले आहे, या स्थितीला नॉर्मल स्थितीला आणण्यासाठी हा प्रोटेक्टिव्ह रिले संरक्षणाचं हे एक साधन आहे आणि या ठिकाणी तो सर्किट ब्रेकरला ट्रिप करतो व आपल्या पूर्ण सबस्टेशनला सुरक्षा प्रदान करण्याचं महत्वाचं काम करतो. मोजमाप उपकरणे, मेजरिंग इन्स्ट्रुमेंट. या ठिकाणी त्या सबस्टेशन मध्ये वेगवेगळ्या प्रकारचे व्होल्ट मीटर, ॲमीटर, वॅट मीटर, एनर्जी मीटर, फ्रिक्वेन्सी मीटर, फेज सिक्वेन्स इंडिकेटर या सर्व मोजमाप करणाऱ्या उपकरणांचा समावेश होतो. या राशी मोजायच्या असतात वारंवार आपल्याला, तर तेव्हा या मीटरचा आपण उपयोग करतो. इतर साधनांमध्ये लाइटनिंग अरेस्टर, वेगवेगळ्या प्रकारची अग्निशामके आणि स्विच गिअर यांचा समावेश होतो. लाइटनिंग अरेस्टर काय करतो, या पॉवर ट्रान्सफॉर्मर असेल किंवा वेगवेगळे डिस्ट्रीब्युशन ट्रान्सफॉर्मर असतील, यांना सुरक्षा देण्याचं काम ह्या लाइटनिंग अरेस्टरच्या माध्यमातून केलं जातं. त्याचप्रमाणे ज्या लाईन्स येतात, 11 किलो व्होल्टची लाईन आली निर्मिती केंद्रापासून, वीज निर्मिती केंद्रापासून तिथे 440 किलो व्होल्ट मध्ये रूपांतर केलं, 220 किलो व्होल्ट मध्ये रूपांतर केलं. त्या ठिकाणावरून आपण प्रायमरी ग्रीड स्टेशनला सप्लाय घेतला. असं जे आपण करतो त्यावेळेस त्यांची सुरक्षा असणं फार महत्वाचं आहे.
तर यांना सुरक्षा देण्याचं काम हा लाइटनिंग अरेस्टर करतो. लाइटनिंग अरेस्टरचे आपण प्रकार बघितले, तोही व्हिडिओ तुम्ही पुन्हा एकदा चांगल्या पद्धतीने अभ्यासा. लाइटनिंग अरेस्टरचे प्रकार कोणते? रॉड गॅप टाइप लाइटनिंग अरेस्टर, मल्टी गॅप लाइटनिंग अरेस्टर, हॉर्न गॅप लाइटनिंग अरेस्टर, थायरॉइड किंवा वॉल टाइप लाइटनिंग अरेस्टर, हे आपण लाइटनिंग अरेस्टरचे वेगवेगळे प्रकार बघितले. वेगवेगळ्या प्रकारचे अग्निशामके या ठिकाणी वाळूच्या बकेट पासून ते CO2 वगैरे सर्व फोम प्रकारचे वेगवेगळ्या प्रकारचे अग्निशामक आपण 11वीच्या वर्गात बघितले. ते सर्व या ठिकाणी आपल्याला लागणार आहे. अपघात घडूच नाही, परंतु अपघात घडल्यावर, अपघात हा काही विचारून घडत नसतो, तर तिथं जी आग लागेल त्यांना सुरक्षा देण्याचं काम हे अग्निशामके करतात. हे एक सुरक्षा साधनच आहे. लाइटनिंग अरेस्टर सुरक्षा साधन आहे. स्विच गिअर, या स्विच गिअर मध्ये वेगवेगळ्या प्रकारचे सर्किट ब्रेकर, प्रोटेक्टिव्ह रिले, वेगवेगळ्या प्रकारचे फ्यूज, MCB या सगळ्यांचं मिळून आणि स्विचेस, वेगवेगळ्या प्रकारचे स्विचेस यांचा समावेश करून हे जे आपण असेंबल करतो त्या भागाला आपण स्विच गिअर असं म्हणतो. या ठिकाणी आपण हे जे उपकरण बघितले यांचा डिटेल अभ्यास, सर्किट ब्रेकर, प्रोटेक्टिव्ह रिले यांचा अभ्यास आपल्याला करायचा आहे. लाइटनिंग अरेस्टर मी घेतलं होतं आणि इन्सुलेटर घेतलं होतं आणि बस बार, ह्या बस बारचा अभ्यास आपल्याला उद्या करायचा आहे. थँक्यू.